आज आपण बटाटा वेफर्स केलेले आहेत। तर न वाफवता हे बटाटा वेफर्स केलेले आहेत। तर बघा आपले जे वेफर्स आहेत ते किती अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि बनवायला इतके सोपे आहेत। 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून हे वेफर्स तयार होतात। नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बटाटा वेफर्स कसे करायचे ते बघणार आहेत। पद्धत एकदम सोपी आहे। तर सर्वांनाच एक निवेदन आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे। तर तुम्हाला किती वेफर्स बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता। तर सगळ्यात अगोदर बटाटा जो आहे तो आपण उकडून घेतलेला आहे आणि त्याची साल सुद्धा काढून घेतली आहे। तर आता बटाटा जो आहे तो आपण थोडासा हाताने कुस्करून घेणार आहेत। जर तुम्ही कधीही बटाटे उकडत असाल तर बटाटे उकडत असताना आपल्याला त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं नाही। जास्त प्रमाणात पाणी टाकलात तर त्यामध्ये पाणी भरपूर राहतं आणि बटाट्याची चव लागणार नाही। तर आता जो बटाटा आहे तो आपण मिक्स करून घेतला आहे आणि एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये हा चुरलेला बटाटा आपण टाकून घेणार आहेत। बटाटे उकडत असताना ते डायरेक्ट पाण्यामध्ये न टाकता कुकरच्या डब्यामध्ये टाकायचे आहे आणि तळाला पाणी टाकून मगच आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। आता बघा हा बटाटा आहे तो आपण मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहेत। तर बघा इथे आपण बटाट्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे। तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। पाणी न टाकता आपल्याला एकदम एक दाटसर पेस्ट करून घ्यायची आहे बटाट्याची। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। आता ही जी पेस्ट आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। तर तुम्हाला जर अजून जास्त प्रमाणात जर वेफर्स बनवायचे असतील तर तुम्ही 2 ते 3 बटाटे घेऊ शकता। म्हणजे तुम्ही किती बनवणार आहे त्यानुसारच बटाटे वापरायचे आहेत। आता बघा हे जे बटाट्याचं पेस्ट आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि एका बटाट्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर तांदळाचं पीठ जे आहे ते आपण घरीच बनवलेलं आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ आपण चाळून घेतलं आहे। आता यामध्ये आपण याच्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेणार आहे। तर सुरुवातीला आपण थोडंसं पीठ टाकून मिक्स करून घेणार आहेत। तर अगदी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपण मसाले ॲड करणार आहेत। तर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण धने पावडर वापरली आहे। 1 चमचा पांढरे तीळ वापरलेले आहेत। यामुळे आपल्या वेफर्सला खूप छान अशी टेस्ट येते। नंतर आपण 1 चमचा इथे ओवा टाकलेला आहे। ओव्यामुळे सुद्धा आपल्या चिप्सला खूप छान अशी टेस्ट येणार आहे। आता यामध्ये आपण तिखट वापरलेलं आहे। तर तिखट जे आहे ते घरगुती लाल तिखट आहे। जर तुमच्याकडे बेडगी मिरचीचं तिखट असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। त्यामुळे रंग सुद्धा खूप छान येतो आणि जास्त तिखट सुद्धा लागणार नाही। आता हे जे सर्व मसाले आहेत आणि पीठ आहे ते बटाट्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत। तर सुरुवातीलाच एकदमच पीठ न टाकता थोडं थोडं करतच बटाट्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाचं जे प्रमाण आहे तुम्ही किती बटाटे वापरले आहेत त्यानुसार पीठ वापरू शकता। तर याचा आपल्याला एक घट्ट असा गोळा मळून तयार करायचा आहे। तर पीठ जेवढं बसेल तेवढंच आपल्याला यामध्ये टाकून घट्ट गोळा करून घ्यायचा आहे। मी सुरुवातीला थोडंसं पीठ टाकलं आहे आणि परत अजून जे राहिलेलं पीठ होतं ते पीठ टाकून याचा घट्ट असा गोळा करून घेणार आहे। तर बघा अजून मला पिठाची आवश्यकता आहे म्हणून जे राहिलेलं वाटीमध्ये पीठ होतं ते टाकून घेतलं आहे आणि परत एकदा आपण आता हे पीठ मळून घेणार आहेत। बटाटा थोडासा चिकट असतो। तर बघा इथे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आणि घट्ट आपण गोळा मळून तयार केलेला आहे। आता तुम्ही किती चिप्स बनवणार तुम्ही किती बटाटा वापरला आहे त्यानुसार पीठ वापरायचं आहे। म्हणजे जो बटाटा आहे तो आपल्याला घट्ट होईपर्यंत गोळा करून घ्यायचा आहे। आता आपण एक पोळीपाट घेतलेला आहे। यावर आता हे पिठाची आपण चपाती लाटून घेणार आहे।
तर एक छोटा गोळा तयार करून घेतला आहे मी. आता याची आपण एक चपाती लाटून घेणार आहेत. तर आपल्याला यासाठी लाटत असताना थोडंसं कोरडं पीठसुद्धा लागणार आहे. तर तांदळाचं जे कोरडं पीठ असतं ते लावून आपण याची एक चपाती लाटून घेणार आहेत. आता चपाती लाटत असताना आपल्याला एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. जर तुम्ही चपाती जाड ठेवली तर चिप्स आपले जे आहेत ते नरम पडतात आणि कडक होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला ही जी चपाती आहे ती एकदम पातळ लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही कधी हे अशा प्रकारचे चिप्स खाल्ले आहेत का? नक्की कमेंट करून सांगा. आणि जर खाल्ले नसतील तर एक वेळेस या पद्धतीने चिप्स करून बघा. आता आपली चपाती लाटून झालेली आहे. एक काटे चमच्याच्या मदतीने आपण याला छिद्र करून घेणार आहेत. म्हणजे त्यामुळे जे आपले चिप्स आहेत ते फुलणार नाहीत आणि कडकसुद्धा होतात. तर सर्व चपातीला आपण असे काटे चमच्याने छिद्र करून घेणार आहेत. आणि नंतर छिद्र करून झाले की आपण ते वाटीच्या मदतीने गोल आकारामध्ये कट करून घेणार आहेत. तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचा आहे त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे मी एक छोट्या पुरीचा आकार देणार आहे. तर छोट्या वाटीने आपण अगदी छोटे छोटे पुऱ्या कट करून घेतल्या आहेत. तुम्हाला जो आकार आवडत असेल त्यानुसार तुम्ही शेप देऊ शकता. तर बघा इथे आपण गोल आकारामध्ये हे चिप्स बनवून घेतलेले आहेत. तर एका चपातीचे आपण असे चिप्स करून घेतले आहेत. तर दुसरी सुद्धा आपण एक चपाती लाटून घेणार आहेत. तर चपाती लाटत असताना परत आपल्याला तांदळाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्ही जेवढी जास्त चपाती पातळ लाटचाल तर तेवढे चिप्स अगदी कुरकुरीत होतात. तर चपाती लाटून झालेली आहे. परत आपण चमच्याच्या मदतीने त्याला छिद्र करून घेणार आहेत आणि नंतर आपण चाकूच्या मदतीने कट करून घेणार आहेत. ज्याप्रमाणे आपण रवा मसाला स्टिक केल्या होत्या त्याच प्रकारे आपण यासुद्धा स्टिक करून घेणार आहेत. लांब आकारामध्ये याच्या कापण्या करून घेणार आहेत किंवा तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही हे करून घेऊ शकता. आता बघा इथे आपल्या स्टिक सुद्धा बनवून तयार आहेत. तर आपले स्टिक आणि गोल चिप्स करून सुद्धा झालेले आहेत. आता आपण हे लगेच तळण्यासाठी घेणार आहेत. तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर तेल सुद्धा आता आपलं छान असं तापलेलं आहे. एक पिठाचा गोळा यामध्ये टाकून बघितला तर तो सुद्धा छान असा वर आलेला आहे. आता आपण एक एक करून हे चिप्स तळून घेणार आहेत. कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला चिप्स सोडून घ्यायचे आहेत. तर हे तळत असताना गॅसची फ्लेम अगोदर तेल आपल्याला चांगलं तापलं की नंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून घ्यायची आहे. आणि एका बाजूने चिप्स थोडेसे तळले की दुसऱ्या बाजूने आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहेत. तर दोन्ही बाजूने अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत हे चिप्स तळून घ्यायचे आहेत. तर बघा इथे आपले चिप्स छान अशा रंगावर तळून झालेले आहेत आणि तेलाचे जे बुडबुडे आहेत ते सुद्धा आता कमी झालेले आहेत. म्हणजेच आपले चिप्स छान असे तळून तयार झालेले आहेत. तर एक घाणा आपण तळून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरे जे राहिलेले चिप्स होते ते सुद्धा तळून घेणार आहेत आणि तेल जे आहे ते आपल्याला सर्व निपटून घ्यायचं आहे आणि हे चिप्स एका पेपरवरती ठेवायचे आहेत. जर तुम्हाला बघा आपले सर्व चिप्स इथे तळून झालेले आहेत. तर अजून तुम्हाला झणझणीत पाहिजे असेल तर यावरून थोडंसं तिखट, चाट मसाला आणि धणे पावडर टाकून तुम्ही मिक्स करू शकता. त्यामुळे अजून छान अशी टेस्ट येते. पण लहान मुले जर खात असतील तर त्यांना थोडंसं जास्त तिखट खायला आवडत नाही तर तुम्ही हे असेच सुद्धा सर्व करू शकता. आणि हे जे चिप्स आहेत ते तुम्ही एक महिनाभरासाठी हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता. अगदी कुरकुरीत आपले चिप्स बनवून तयार आहेत. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.